हॅलो गाईड, तर आज आपण बघणार आहोत आरपीएम म्हणजे काय आणि सीपीएम म्हणजे काय. व्हॉट इज द आरपीएम अँड सीपीएम इन यूट्यूब. म्हणजे यूट्यूबवर आपली अर्निंग कशी होते आणि त्याचा आरपीएम कसा काढला जातो, सीपीएम कसा काढला जातो, तर तेच या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. तर आरपीएम म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, रेव्हेन्यू पर माईल. सीपीएम म्हणजे कॉस्ट पर माईल. म्हणजे या ठिकाणी सीपीएम जो आहे, हा जो ऍड लावत असतो ऍडव्हर्टायझर साठी, हा सीपीएम वापरला जातो. परंतु आरपीएम जो आहे हा क्रिएटरांसाठी असतो. तर या ठिकाणी आरपीएम हा कसा काढला जातो, तर या ठिकाणी बघूया. टोटल रिव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल व्ह्यू 1000. तर अशा प्रकारे हा आपल्या चॅनलवर आरपीएम काढला जातो. म्हणजे या ठिकाणी असा अर्थ आपल्याला काढता येईल की हा सीपीएम जो आहे हा ऍडव्हर्टायझर साठी आहे आणि हा आपल्या व्हिडिओवर 1000 वेळा ऍड लावण्यासाठी त्या ऍडव्हर्टायझरला किती पैसे द्यावे लागतात, त्याचा अर्थ होतो सीपीएम. म्हणजे आपल्या एका युट्यूबवर किती वेळा ऍड आलेली आहे, ती जर 1000 वेळा ऍड आली असेल, त्या 1000 वेळा ऍड ऍडव्हर्टाइज करण्यासाठी या ऍडव्हर्टायझरला किती पैसे द्यावे लागते, म्हणजे कॉस्ट पर माईल. या ठिकाणी असा त्याचा अर्थ होतो. आणि आरपीएम म्हणजे या ठिकाणी आरपीएमचा अर्थ असा, यूट्यूब आपल्याला त्याचा पर्सेंटेज काढून आपल्याला किती डॉलर आपल्याला देत असते. तर त्याचा हिशोब असा आहे, यूट्यूब आपले जर $100 जर झाले असतील, तर यूट्यूब या ठिकाणी 45% आपल्याकडे ठेवते आणि 55% क्रिएटरांना देत असते. तर 55% म्हणजे हा या क्रिएटरांचा एक आरपीएम झालेला असतो. तर आरपीएम आपला जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर मित्रांनो, हा साधा खेळ आहे. या ठिकाणी आपण कुठलाही व्हिडिओ टाकताना त्यावर कीवर्ड कशा प्रकारे आहेत, आपले जर कीवर्ड चांगले असतील तर आपल्या व्हिडिओवर आमदनी चांगल्या प्रकारे होऊ शकते. हे कीवर्ड कोणते आहेत, कशा प्रकारे आहेत. आपलं जर एखादं कॉमेडी चॅनल असेल किंवा सॉन्ग वाला चॅनल असेल, तर यावर काही कीवर्ड लावले तरी जास्त आमदनी होत नाही, अर्निंग होत नाही. तर टेक चॅनलवर जास्त आरपीएम आपला निघू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण व्हिडिओच्या खाली जे कीवर्ड लावतो, ते कीवर्ड ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे ऍडव्हर्टायझर आपल्या चॅनलवर ऍड लावण्याचं काम करत असतो. तर आपल्या चॅनलवर ऍड येत असते आणि जेवढी ऍड आपल्या चॅनलवर चालेल तेवढी आपली अर्निंग होत. सीपीएम ही जी आहे ही क्रिएटरांसाठी नाही. आरपीएम हा फक्त क्रिएटरांसाठी आहे. सीपीएम हा असतो फक्त ऍडव्हर्टायझर साठी. म्हणजे आपल्या चॅनलवर ऍड लावण्यासाठी 1000 वेळा ऍड लावण्यासाठी त्याला किती पैसे द्यावे लागतात, यासाठी हे सीपीएम असतो. सीपीएम आणि आरपीएम या दोघांचे कॅल्क्युलेशन करून, म्हणजे युट्यूबचे पर्सेंटेज मायनस करून, क्रिएटरांचा आरपीएम काढून, या दोघांचे कॅल्क्युलेशन करून जे अर्निंग आपल्या बँकेमध्ये जमा होते ते डॉलर मध्ये जमा होतात आणि ते शेवटी आपले आरपीएम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या बँकेत ते पैसे जमा होतात. तर मित्रांनो, या ठिकाणी सपोज हे टोटल रेव्हेन्यू कसा, आपले जर 100 व्हिडिओ असतील आणि त्यापैकी आपले फक्त 80 व्हिडिओ मॉनिटाईज असतील आणि 20 जर नसतील, म्हणजे आपल्या काही व्हिडिओ ऍड येत नाही, काही व्हिडिओ ऍड येतात, काही व्हिडिओ ऍड येत नाही. तर ज्या व्हिडिओवर ऍड येतात आणि ज्या व्हिडिओवर ऍड येत नाहीत, त्या सर्वांचे व्ह्यूज काउंट केले जातात आणि व्ह्यूज काउंट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचे टोटल सीपीएम आणि आरपीएम या दोघांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला आरपीएम हा भेटत असतो आणि ते आरपीएमचे पैसे, ती अर्निंग आपली बँकेत जमा होत असते. तर मित्रांनो, या ठिकाणी युट्यूबर आरपीएमचा अर्थ काय, सीपीएमचा अर्थ काय, हे आपण आज या ठिकाणी बघितलं आहे. ते तुमच्या लक्षात आलं असेल. या टॉपिकवर कोणाची शंका असेल, काय डाऊट असेल तर कमेंट जरूर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.